अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती तिथे, माझ्या तुम्ही आईच्या वयाच्यात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती मला असं शब्द बोलताना. मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही, फक्त मी माझ्या स्वतःच्या आई बापाला घाबरते, बाकी मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही. तुम्ही मला डायरेक्ट अश्लील भाषा वापरताय. हगायला गेल्यावर व्हिडिओ बनव, हाकताना व्हिडिओ बनव, का तुमचे गाण का तुम्ही शिवून घेतले का? तुम्ही हगत नाही का? की माझ्याच गावातल्या एका महिलेला मला हाकताना बघायचे, म्हणजे तुमची विचार करण्याची जी पद्धत आहे ती किती चुकीची आहे. नमस्कार मंडळी, तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मी संध्याकाळी 6 वाजता अजून एक व्हिडिओ टाकणार आहे. तर संध्याकाळी आज 6 वाजता व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की मी सकाळी मच्छी मार्केटमध्ये गेली होती. मी तिथे ब्लॉग बनवल्या कारणाने मच्छी मार्केटमध्ये त्यांनासुद्धा त्या गोष्टीचा थोडासा फायदा होतो, प्लस माझासुद्धा एखादा ब्लॉग तिथे शूट होतो. ओके, तर असं काही सुरू असतं ते चक्र. आणि मी तिथे मच्छी मार्केटमध्ये आज मी सकाळी लवकर गेलेली, कारण की त्या ताईंनीच मला तसं सांगितलं की तू जरा लवकर ये, म्हणजे तुला खूप मासे ते बघायला भेटतील आणि ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवायला भेटतील. त्या हिशोबात मी लवकर गेलेली. आमच्या गावातल्या एक ताई ज्या की माझ्या आईच्या वयाच्या असतील, माझ्या आईच्या वयाच्या असतील, त्या ताई तिथे मच्छी घेण्यासाठी उभ्या होत्या. त्याच ताईंकडे मी केवणी दिव्याची एक मच्छीवाली ताई आहे त्यांच्याच तिथे मी जशी तिथे गेली आणि मी जसं माझा कॅमेरा ऑन केला ते मच्छी दाखवण्यासाठी, तशा त्या आमच्या गावातल्या, त्यांचं मी तुम्हाला इथे नाव नाही सांगणार कारण की मला कोणाची आबरू नाही घालवायची इथे, कारण मला माझ्या आईवडिलांनी ते शिकवलं नाही कोणाची आबरू घालवायची किंवा विनाकारण कोणाला तरी त्रास द्यायचा, हे मला शिकवलेलं नाही. त्यामुळे मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये नाव नाही सांगणार. ती क्लिप माझ्याकडे आहे, पण ती क्लिप पण मी नाही टाकणार, कारण की मग आमच्या गावातल्या लोकांना समजून जाईल कोण आहे ते आवाजावरून. तर तिथे मी गेली, माझा कॅमेरा मी तिथे ऑन केला. बरं चला आता मच्छी दाखवते, जे काय मासे ताईंनी विकायला आणलेले आहेत ते. ओके, त्या मच्छीवाल्या ताईंच्याच बाजूला त्या आमच्या गावातल्या एक ताई उभ्या होत्या. आता तुमचं माझं काही संबंध नाही, तुम्ही म्हणजे त्या टोकाला राहता, मी गावाच्या बाहेर राहते, तुमचं आमचं जास्त काही बोलण्या चालण्याचा संबंध नाही, काय नाही. मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये का घेईन? आज मी चॅनल सुरू करून 1-2-2.5 वर्ष होऊन गेली, मी कधी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये घेतलं नाही पर्सनली. असं तुम्ही जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी जेव्हा व्हिडिओ बनवला असेल तेव्हा तुम्ही चुकून माझ्या ब्लॉगमध्ये आल्या असेल, मला माहिती नाही. जेव्हा काय आमच्या गावामध्ये पालखी वगैरे निघते, मिरवणूक सोहळा वगैरे, तेव्हा चुकून माझ्या तुम्ही ब्लॉगमध्ये आल्या असेल, ते काही मला माहिती नाही. पण तुमचं माझं जास्त काही संबंध नाही, बोलण्याचं चालण्याचं काही नाही. तर मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या ब्लॉगमध्ये कसं घेणार? मी जशी तिथे पोचली आणि माझा कॅमेरा जसं मी ऑन केला आणि मी मच्छी दाखवायला सुरुवात केली, तशा त्या ताई माझ्यावर भडकल्या लगेच. सांगते चल चल बाजूला हो, इथून बाजूला हो, तू आलीस का? सांगते आता एक काम कर, सगळं तू दाखवायचं झालं आहे बोलते तुझं. आता बोलते तू बाथरूममध्ये जेव्हा जाते ना हगाला मुताला, ते पण बोलते दाखवत जा, बाथरूममध्ये पण बोलते व्हिडिओ बनवीत जा बोलते आता गेल्यावर. ते अशा बोलल्याबरोबर ना माझे पायातले आग मस्तकात गेली डायरेक्ट. मला असा राग आला ना त्यांच्यावरती, पण मी माझ्या रागावरती ते कंट्रोल केला. का तर तिथे 4 ते 5 पुरुष मंडळी मासे घेण्यासाठी उभे होते. मला असं वाटलं की बाबा माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत, माझ्या आईच्या वयाच्या त्या ताई आहेत. मी जर आता इथे त्यांना जर काही उलट बोलली भाषा तर शेवटी त्यांचा अपमान होऊन जाईल. मी तर काही चुकीचं काम करत नव्हती, मी तर तुम्हाला दाखवती नव्हती ब्लॉगमध्ये. जर तुम्ही आत्ता माझा हा ब्लॉग बघत असाल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा किंवा माझ्या घरी या ब्लॉग बघितल्यानंतर, मग तुम्हाला मी माझ्याकडे जी क्लिप आहे ती दाखवते. तुम्हाला मी घेतलं आहे का माझ्या ब्लॉगमध्ये? तुमचा चेहराही नाही दिसत, तुमचं काहीच दिसत नाही तिथे, तुम्ही तिथे उभ्या आहेत हे दिसत पण नाही. मी फक्त मच्छीवाल्या ताईंना तिथे दाखवत होती आणि मासे दाखवत होती. तुम्ही डायरेक्ट माझ्या अंगावर धावून आल्यात. सांगते चल चल बाजूला हो, इकडनं आली का बोलते तू. आता बोलते सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवून झाले, आता बोलते एक काम कर, बाथरूममध्ये जा, हागाला जाते मुताला जाते ना तेव्हा बोलते ते पण दाखव बोलते व्हिडिओमध्ये बोलते लोकांना, मग लोक बघतील बोलते. का तुम्ही हगत नाही का? तुमचे शिवून घेतले का? आता बोलायला मला लावू नका. घरी पण तुमच्या यायची माझी हिंमत आहे, अशा भल्यांची तोंडा गप केल्यात मी. तुमचा रुबाब तुमच्या घरी दाखवायचा, दुसऱ्यावर रुबाब दाखवायचा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मला बोलण्याचा काय अधिकार माझ्या व्हिडिओवरती? ज्या दिवशी मी तुम्हाला तुमची इच्छा नसताना माझ्या ब्लॉगमध्ये जबरदस्तीने घेईन त्या दिवशी तुम्ही मला बोलू शकता, कोणीही व्यक्ती मला बोलू शकते, पण मी कधीच कोणाला जबरदस्तीने माझ्या ब्लॉगमध्ये घेत नाही. आणि तुमच्यासारख्या थर्ड क्लास लोकांना तर मी कधी माझ्या ब्लॉगमध्ये घेणार नाही.
कारण की त्या तुमची विचार करण्याची जी पद्धत आहे ना ती इतकी घाणेरडी आहे ना, त्याच्यामुळे मला माझं यूट्यूब चॅनल खराब नाही करायचं. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती तिथे, माझ्या तुम्ही आईच्या वयाच्यात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती मला असं शब्द बोलताना. जर तुम्हाला मी त्या क्षणाला जर प्रत्युत्तर दिलं असेल तर तुमची आबरू तिथे गेली असती. आधी तुमच्या घरामध्ये काय मॅटर चालल्यात ना, काय कांड सुरू आहेत ना तुमच्या घरामध्ये, ते आधी निस्तरा, मग लोकांना जाऊन बोला. हागाला गेल्यावर व्हिडिओ बनव, मुताला गेल्यावर व्हिडिओ बनव. तुम्ही का शिवून घेतलं का तुमची? तुम्ही हागत मुतत नाही का तुम्ही? हां, शिवून घेतलं का? टाके मारलेत का तुमच्या गांडीवला? आज नाही ते शब्द मला चीड आले त्या शब्दांची तुमच्या. तुम्हाला मला बोलण्याचा काही एक अधिकार नाही आहे. ज्या दिवशी मी कोणत्याही व्यक्तीला त्यांची इच्छा नसताना माझ्या ब्लॉगमध्ये जबरदस्तीने घेईन त्या दिवशी तुम्ही मला अडवू शकता. पण माझं वैयक्तिक चॅनल आहे, मी माझ्या चॅनलवरती माझं दैनंदिन जीवन मी शेअर करू शकते. ते तिथे तुम्ही मला अडवू नाही शकत. का तुम्हाला हेवा होतो आहे माझी प्रगती बघून? आज मी रस्त्यामध्ये जाते तेव्हा 4 माणसं मला ओळखतात, तिथे थांबवतात मला आणि विचारतात ताई कशी आहेस म्हणून. कदाचित त्या गोष्टींचा तुम्हाला हेवा झाला असेल तिथे मच्छी मार्केटमध्ये पण गेल्यावरती. कारण की आमच्या कोपरच्या मच्छी मार्केटमध्ये ना भरपूर इतर गावांची माणसं येतात मच्छी घेण्यासाठी. खूप ठिकाणची येतात माणसं, कारण की आमच्या कोपरच्या नाक्यावर कसं मच्छी मार्केट हे मोठ्या प्रमाणात लागतं त्याच्यामुळे. मग ती लोकं कशी मला ओळख वगैरे देतात. आपले जे फॅमिली मेंबर वगैरे असतात ना ते गाडी वगैरे थांबून माझ्याशी बोलत बसतात, मला आवाज वगैरे देतात की ताई तुमचे ब्लॉग छान असतात. कदाचित त्या गोष्टींचा तुम्हाला हेवा झाला असेल किंवा होत असेल. माझे जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत नाही तर तुम्ही बघू नका. तुमच्या घरी येऊन मी तुम्हाला नाही सांगितलं माझे व्हिडिओ बघा म्हणून, आणि तुम्ही तर बघू पण नका माझे व्हिडिओ. असे घाणेरड्या विचारांच्या माणसांची माझ्या चॅनलवरती काही गरज नाही आहे, मी स्पष्ट सांगते. तुम्ही माझ्या गावातले असून जर तुम्ही मला अशी भाषा वापरताय मग तुमचा काय उपयोग मला? आज जर तुमच्या गावातली एखादी महिला तिच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करते किंवा आपलं सुंदर गाव ती दाखवतीये तर याच्यामध्ये काय वाईट गोष्ट आहे? तुम्ही मला डायरेक्ट अश्लील भाषा वापरताय. हगाला गेल्यावर व्हिडिओ बनव, हागताना व्हिडिओ बनव. का तुमची गाण का तुम्ही शिवून घेतले का? तुम्ही हगत नाही का? म्हणून दुसऱ्याला बोलताना जरा विचार करा की आपण दुसऱ्या माणसाला जे काही बोलतो त्या माणसाला त्या गोष्टीचा राग येतो. राग आला असेल किंवा तो माणूससुद्धा आपल्याला प्रत्युत्तर करू शकतो. तुमच्या घरातले सगळे मॅटर मला माहिती आहेत. आधी आपल्या कुठे चालल्यात ना किंवा जाऊन आल्यात ते बघा, ते निस्तरा आधी काय झालंय ते. मग येऊन तुम्ही मला बोला. हागायचे व्हिडिओ बनवणं, मुतायचे व्हिडिओ बनवेन पण मी. माझं पर्सनल चॅनल आहे. मी माझ्या ब्लॉगमध्ये मी काहीही दाखवू शकते. ज्या दिवशी तुमची गाण दाखवायला येईल ना त्या दिवशी तुम्ही मला बोला. मला या असे शब्द वापरायला पण लाज वाटते, पण या अशा थर्ड क्लास लोकांमुळे म्हणजे बोलावं लागते. जर या लोकांना जर नाही दाखवून दिलं ना तर ही लोक येऊन डोक्यावर बसतील माझ्या. तुम्हाला काय त्रास होतो मी व्हिडिओ बनवल्याने? काय त्रास होतो तुम्हाला? तुमच्या घरात कधी वाडगा घेऊन आलेली का मी? तुमचं घर पण मला माहिती नाही आहे. तुम्ही मला अशी भाषा वापरली तिथे. जेव्हा तुम्ही मला ती भाषा वापरून तुम्ही जेव्हा निघून गेलात ना तिकडनं, मी तर तुम्हाला काय प्रत्युत्तर दिलं नाही तिथे. कारण की तिथे 4 ते 6 माणसं उभी होती मच्छी घेण्यासाठी. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या होतात म्हणून मी तुम्हाला तिथे प्रत्युत्तर दिलं नाही. मी सुद्धा देऊ शकले असते. माझ्याकडे तर असे पॉईंट होते ना तुम्हाला बोलण्यासाठी, पण मला कोणाची इज्जत अशी वाऱ्यावर नाही घालवायची. तुम्ही जेव्हा तिकडनं निघून गेलात तेव्हा ती 4-6 लोक जी उभी होती ना ती थुतू करत होती तुमच्या नावावर तिथे. कारण की या 5 गावातल्या लोकांना सगळा रेकॉर्ड माहिती आहे. तुम्ही मला काय येऊन सांगताय हागायचे व्हिडिओ बनव, मुतायचे व्हिडिओ बनव, झोपायचे बनव. तुम्ही हागायला गेल्यावर बोलवा मला, मग तुमच्या दाखवते मी व्हिडिओ लोकांना कशा हाकतात ते. तुम्ही जरा तरी बोलण्याचं भान ठेवा ना समोरच्या माणसाला. मी तुमच्यापेक्षा कितीतरी लहान आहे वयामध्ये. आज मी माझ्या तोंडून तुम्हाला अशी भाषा वापरते का? तुम्ही चुकलात म्हणून आज माझ्या तोंडातून तुमच्याविषयी वाईट शब्द निघतोय. आत्तापर्यंत मला कोपर गावामध्ये येऊन 26 वर्ष झाली. कधी मी तुम्हाला बोलली आहे का उलट, किंवा कधी तुमच्या विरुद्ध काही वाईट बोलली आहे का? कोणी येऊन सांगावं मला. आपल्याला टाईम पण नाही त्या फालतू गोष्टी करायचा आणि त्या आपल्याला वेळ पण नाही. याची लावालावी करा, त्याची लावालावी करा. तुम्ही का नुसते उद्योग घेऊन बसताय लोकांचे? तुमच्या घरात जे काही सुरू आहे ना ते सगळ्या लोकांना माहिती. तुम्हाला काय वाटलं लोकांना माहिती नाही का आमच्या घरामध्ये काय पराक्रम सुरू आहेत ते? पूर्ण पंचक्रोशीमध्ये हिंडोरा पिटलाय.
अब्रूचा. तुम्ही लोकांना शहाणपणा शिकवायला येत आहे. हागायचे व्हिडिओ बनव, आता मुतायची व्हिडिओ बनव, झोपायची व्हिडिओ बनव. मी ते पण बनवेन. तुमच्या बापाचं काय जाणार आहे? माझा चॅनल आहे. माझ्या चॅनलवरती मी माझ्या आयुष्याबद्दल काहीही दाखवू शकते. मला तिथे कोणी नाही अडवू शकत. ज्या दिवशी मी तुमच्याविषयी काही दाखवेन ना विनाकारण, त्या दिवशी तुम्ही मला बोलायचं. आज माझं चॅनल सुरू करून 1-2.5 वर्ष व्हायला आली. कधीतरी मी असं व्लॉग बनवलं आहे का कोणाविषयी? तुम्ही उठसूट येऊन विनाकारण काहीतरी बोलताय. माणूस सहन करणारा माणूस किती सहन करणार आहे? तुम्हाला मला बोलायची काय तिथे गरज होती? काय गरज होती मला बोलायची? मी माझं मी काम करत होते. मी तुम्हाला तिथे कुठे दाखवलंही नाही. मला माहिती आहे ना माझ्या गावातली कोण व्यक्ती कशी आहे ती. ज्यांच्यासोबत माझी बॉन्डिंग चांगली आहे ज्यांच्यासोबत माझी बॉन्डिंग चांगली आहे गावामध्ये, माझ्या जाऊबाई झाल्या किंवा जाऊबाईंच्या मुली वगैरे झाल्या, मी त्यांनाच दाखवते माझ्या ब्लॉगमध्ये. मी सगळ्याच माणसांना नाही दाखवत. आणि मागे पण आमच्या गावामध्ये नवीन मंदिर बांधलं ना, तेव्हा पण 10 दिवस कार्यक्रम सोहळे तिथे होते. मिरवणूक वगैरे खूप मोठी निघालेली. तेव्हा पण मला भरपूर ताईंचे दादांचे मेसेज आले की ताई तू व्हिडिओ का नाही बनवले, किंवा गावातल्या ज्या माझ्या जावा वगैरे होत्या त्या पण मला बोलल्या कविता तू एकदा पण नाही आली ब्लॉग बनवायला. मी या अशा थर्ड क्लास लोकांमुळे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आता गावात येत नाही. आमच्या गावामध्ये ना अशी भरपूर माणसं आहेत, अशी पाठीपाठी बोलतात माझ्याबद्दल. हा ही बाई चुकीची व्हिडिओ बनवते, ही बाई चुकीची व्हिडिओ. आता मागे तर अशी बॉम्ब घातलेली गावामध्ये नुसती, ही चुकीची व्हिडिओ बनवते. माझ्या घरात जर पाणी घुसतंय तर मी बोलणारच आहे ना. जे चांगलं आहे माझ्या गावामध्ये, ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या तर मी ब्लॉगमध्ये दाखवतेच ना. मग माझ्यासोबत जर काही चुकीचं होत असेल तर ते सुद्धा मला दाखवण्याचा हक्क आहे. मग ती काय चुकीची व्हिडिओ झाली का? म्हणजे तुम्ही जे करताय ते चांगलं, मी जे दाखवते ते चुकीचं आहे का? म्हणून विनाकारण मला कोणी बोलू नका. तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये यायला आवडत नाही ना, मी तुम्हाला घेत पण नाही आणि मला इंटरेस्ट पण नाही तुमच्यासारख्या थर्ड क्लास लोकांना माझ्या ब्लॉगमध्ये घ्यायला. तुम्ही आता भरपूर महिन्यापासून बघत असाल आमच्या गावामध्ये भरपूर सार्वजनिक कार्यक्रम झाले, भरपूर. मी नाही जात, मला नाही आता म्हणजे वाटत की गावामध्ये जाऊन सार्वजनिक कार्यक्रमाचे व्हिडिओ बनवावे. कारण की गावातली ना एक आहेत थोडीफार अशी माणसं की ती पाठीमागून माझा गू खातात. तोंडावर तर खायची हिंमत नाही यांच्या, पाठीमागून गू खातात माझा. ही बाई चुकीची व्हिडिओ बनवते, ही बाई चुकीची व्हिडिओ बनवते. माझ्यासोबत जर काही चुकीची गोष्ट होत असेल तर मी दाखवणारच आहे ना, समाजापर्यंत नेणारच आहे ना. तुम्हाला नाही माझ्या ब्लॉगमध्ये यायला आवडत, ज्या दिवशी मी गावातून अशी कॅमेरा घेऊन जात असेल, तुम्ही जर माझ्या समोर असाल तर तुम्ही बाजूला व्हा. तुम्हाला नाही आवडत तर. मी तर तुम्हाला आमंत्रण नाही केलं माझ्या ब्लॉगमध्ये याच म्हणून, आणि करणार पण नाही तुमच्यासारख्या थर्ड क्लास माणसांना. आता कुणाला बघायचं असेल तर मला बघू शकता. माझा व्हिडिओ बनवायला सांगतो मी तुमच्यासाठी खास. जी बाई बोलले ना त्यासाठी हाकताना, मुतताना आणि आंघोळ करताना सगळे व्हिडिओ तुम्हाला पाठवेल मी. काय गरज होती त्या बाईला बोलायची? काही गरज नव्हती, काही संबंध पण नाही त्यांच्याशी लांब लांबशा आपला. बायका रस्त्यावर नाही पडल्या उघड नाट्य. बरोबर. आम्ही उघड नाट्य व्हिडिओ नाही बनवले. वाईट काय सांगा व्हिडिओ तुम्हाला बघायचा ना, माझा तुम्हाला सेपरेटली पाठवतो. एकच बोलायचं त्या ताईला, तुला असं माझ्या ब्लॉगमध्ये वाईट दिसला? माझे व्हिडिओ किती लांब लांबपर्यंत जातात, लोक बघतात. माझी फॅमिली खूप छोटी आहे पण सगळे चांगली फॅमिली आहे माझी, त्याच्यातून असं कोणीही वाईट नाही. मला जे मेसेज पण येतात ना ते पण चांगले असतात. ज्या दिवशी मी कुठे चुकते काय काम वगैरे करताना तिथे मला त्या ताई समजावून सांगतात ताई तू इथे चुकली आहे म्हणून. पण तुमच्या अशी कशा अश्लील भाषा तुम्ही तिथे मला वापरली. हागायला जाताना व्हिडिओ बनव, आता मुतायला जाताना व्हिडिओ बनव. मग याचा अर्थ तुमची गाणी तुम्ही शिवून घेतली असेल, तुम्ही हागतच नसाल, तुम्ही मुततच नसाल. याचा अर्थ असा होतो की माझ्याच गावातल्या एका महिलेला मला हाकताना बघायचे. म्हणजे तुमची विचार करण्याची जी पद्धत आहे ती किती चुकीची आहे. तुम्ही तुमच्या मुलांवरती कसे संस्कार द्याल? मग तुमची विचार करण्याची जर अशी पद्धत आहे दुसऱ्याविषयी, तुम्ही जर असं डायरेक्ट बोलता तुम्ही, याचा अर्थ तुमच्या घरातला माहोल कसा असेल? मग तुमच्या मुलांना तुम्ही कशी शिकवण दिली असेल? आधी तुमच्या घरामध्ये काय चाललंय ना, काय सुरू आहे ना ते निस्तारा, त्याच्यानंतर तुम्ही इतर लोकांना जाऊन ज्ञान द्या. याचे व्हिडिओ बनव आणि त्याचे व्हिडिओ बनव. माझ्या ब्लॉगमध्ये, माझ्या चॅनलवरती एकही असा अश्लील किंवा एकही असा फालतू व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही.
मला जर ह्या सगळ्या गोष्टी करून जर पैसे कमवायचे असते ना तर ती क्लिपसुद्धा मी तुमची इथे टाकली असती, पण मला तुमची आबरू नाही घालवायची. कारण की तुम्हाला तर मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही, पण तुमचा आवाज, तुम्ही जे काही बोललात मला ते सगळं रेकॉर्ड झालं आहे क्लिपमध्ये त्या. आणि माझ्या गावातली, मी जर ती क्लिप जर टाकली आता तर माझ्या गावातली सगळी लोक तुमचा आवाज ओळखतील आणि तुमची चर्चा होईल पूर्ण गावामध्ये. मला ते नाही करायचं, मला तुमची आबरू नाही घालवायची कुठे. म्हणून वेळ नाही तर हे करा, सुधरा. दुसऱ्याला नावं ठेवायच्या आधी, दुसऱ्याला तुम्ही डायरेक्ट तोंड वर करून नावं ठेवता ना, विचार करा नावं ठेवायच्या आधी. आपल्या घरात जे सुरू आहे ना ते सगळ्या लोकांना माहिती आहे. तुम्हाला काय वाटलं मला माहिती नाही का? मी सुद्धा तुम्हाला तिथे प्रत्युत्तर करू शकले असते, पण तिथे 5 ते 6 माणसं पुरुष मंडळी उभी होती. मला तिथे तुमची इज्जत नव्हती घालवायची. दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप उंच भरारी घ्यायची आहे. तुमच्यासारख्या थर्ड क्लास लोकांनी माझे पाय खेचून मी काही मागे वळून बघणारी नाही आहे. मी काही माझं चॅनल बंद करणाऱ्यातली नाही आहे. आज मी माझं चॅनल पुढे नेण्यासाठी खूप अतोनात कष्ट केलं. कितीतरी त्रासाला मी सामोरे गेली आहे, तेव्हा आज मी इथपर्यंत पोचली. आणि तुम्ही काय मला येऊन तिथे बोलताय? हागाला जाताना पण बोलते, व्हिडिओ बनव आता बाथरूममध्ये जाताना. लाज वाटायला पाहिजे होती हो तुम्हाला असं बोलायला, लाज वाटायला पाहिजे होती. तुम्ही अशी भाषा वापरता आपल्या एखाद्या गावातल्या बाईला, अशी भाषा वापरता तुम्ही. याच्यावरूनच तुमची विचार करण्याची पद्धत किंवा तुमची बुद्धी किती घाणेरडी आहे ना ते समजतं तिथे. तुम्हाला तर मी ब्लॉगमध्ये दाखवलंच नव्हतं. मी मच्छी मार्केटमध्ये गेली होती, मी मच्छीवाल्या ताईंना दाखवत होती, मी त्यांच्यासोबत बोलत होती, त्यांच्या माश्या दाखवत होती. मी तुम्हाला एवढा त्रास करून घ्यायची काय गरज होती तिथे? तुम्ही जे काही बोललात ना ते सगळं रेकॉर्ड झालंय, त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड झालंय ते. तुमच्यासारखी जर मी घाण विचारांची जर असती ना तर ती क्लिप मी सोशल मीडियावर टाकली असती आणि तुमच्या आबरू घालवली असती तिथे. कारण की तुमचा आवाज गावातले सगळी माणसं ओळखतात आणि मला तुमची आबरू कुठे घालवायची नाही. म्हणून समोरच्या व्यक्तीला बोलताना जरा भान ठेवा की आपण कोणाला काय बोलतोय ते. जर आपण एखाद्या माणसाला इतका खालच्या लेवलची भाषा जर वापरू शकतो तर समोरचा माणूसही आपल्याला प्रत्युत्तर करू शकतो. पण माझ्या आईवडिलांनी मला ते नाही शिकवलं. पण पुन्हा जर तुम्ही माझ्या नादी लागलात किंवा माझ्या वाट्याला जर तुम्ही पुन्हा कधी गेलात, क्लिप तर मी सेव्ह करून माझ्या मोबाईलमध्ये ठेवणारच आहे ती पुराव्यासाठी. पुन्हा जर माझ्या तुम्ही वाट्याला कधी गेलात आणि जर मला कधी असं बोललात विनाकारण तर मी सोशल मीडियावरती ती क्लिप टाकणार. मग मला कोणी नाही अडवू शकत. म्हणून कोणीही मला विनाकारण त्रास देऊ नका. मी कोणाच्या वाट्याला जात नाही, माझ्या वाट्यालाही कोणी जाऊ नका. मी जेवढी चांगली आहे ना मी तेवढी वाईट पण आहे. मी चांगल्या माणसासोबत चांगलंच बोलते. मी समोरच्या व्यक्तीचं एकदा ऐकून घेते, दुसऱ्यांदा ऐकून घेते, तिसऱ्या वेळी मात्र त्या व्यक्तीला मी सोडत नाही. मग तो कोणी का असे ना, मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही, कोणाच्याही नाही. गावातल्या अशा बळ्या माणसांचे तोंड गप्प गेल्यात मी, समोरासमोर भेटली आहे मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही. फक्त मी माझ्या स्वतःच्या आई बापाला घाबरते, बाकी मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही. ओके, चला हे तुम्हाला मला सांगायचं होतं. जे तुम्ही विचार करताय ना दुसऱ्याबद्दल ते बदला, चांगले विचार करा. जर आपल्या गावातली एखादी महिला किंवा कोणी XYZ कोणीही जर पुढे जात असेल ना त्याचे पाय खेचू नका, त्याला अजून प्रोत्साहन द्या की बाबा तू चांगलं करतोय, तू पुढे जा, आपल्या गावाचं नाव तू रोशन करतोय, आपल्या गावातली परंपरा तू दाखवते, आपलं सुंदर गाव तू दाखवते. हे नाही तुमच्या डोक्यामध्ये कधी विचार येत. तुमच्या डोक्यात भलतेच विचार माझ्याविषयी. म्हणून बंद करा मला त्रास द्यायचा. मला जर तुम्ही त्रास देत राहिले ना तर मग मी सगळी आबरू घालवेन एकेकाची. ओके, चला आता ब्लॉगचं इथेच एंड करते. आणि मंडळी, माझ्या या बोलण्यावर तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंटमध्ये मात्र सांगायला विसरू नका. नक्कीच तुमचं मत मला सांगा, मी चुकीचं बोलते की वाईट बोलते ते. ओके, चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.